नम्रता लहानपणापासूनच तिच्या कुटुंबासोबत परदेशात राहत होती. ती दिसायलाही अगदी सुंदर होती, पण तिच्यात एकच कमतरता होती, ती म्हणजे अंधत्वाची. मग एके दिवशी भारतातून तिच्यासाठी स्थळ आलं. तेव्हा तिच्या घरातल्यांनी खूप सारा हुंडा देऊन तिची पाठवणी केली. ठरल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला नम्रताचे वडील तिला भारतात पैसे पाठवायचे. जे पैसे तिचा नवरा आणि तिची सासू तिच्याकडून हिसकावून घ्यायचे आणि बोलायचे की जर कोणाला सांगितलेस तर तुला मारून टाकू. ती आंधळी बिचारी सर्वांसाठी जेवण बनवायची. एके दिवशी असं स्वयंपाक करत असताना तिच्या नंदेची मुलं तिला काठीने मारत होती आणि त्यातच तिचे हात भाजले आणि मग ती नम्रता दिसायला अगदी गोरीपाण आणि रेखीव होती. तसं तर तिच्यामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. फक्त एकच कमतरता होती, ती म्हणजे ती जन्मताच आंधळी होती. नम्रताचे वडील दुबईत एका स्टोअर मध्ये काम करत होते. बायको आणि मुलांना देखील तिथे सोबत घेऊन गेले होते. तिथे त्यांचा खर्च व्यवस्थित चालू होता. त्यांनी नम्रताला थोडं बहुत शिक्षण देखील दिलं होतं. तिथले शिक्षण खर्चिक असल्यामुळे त्यांनी नम्रतापेक्षा त्यांच्या इतर मुलांच्या शिक्षणाला जास्त प्राधान्य दिलं. मात्र जशी नम्रता मोठी होऊ लागली तेव्हा तिच्या लग्नाबाबत त्यांना चिंता वाटू लागली. तिच्या वडिलांची इच्छा होती की तिचं लग्न भारतातच व्हावं, पण भारतात जाणं त्यांना कठीण जात होतं आणि परदेशात कोणीही आंधळ्या नम्रता सोबत लग्न करण्यास तयार नव्हतं. त्यामुळे त्यांनी भारतात फोनवरून संपर्क साधला. नम्रताच्या एका दूरच्या आत्याने त्यांना एक स्थळ सुचवलं आणि व्हिडिओ कॉलवर मुलगा दाखवू आणि तुम्ही नम्रतालाही दाखवा असं सांगितलं. हॉलमध्ये तिच्या बहिणीने तिला बसवलं आणि स्वतः मागे गेली. व्हिडिओ कॉलवर तिच्या आईने नम्रताला दाखवलं. तो मुलगा आणि त्याची आई नम्रताच्या दूरच्या आत्याच्या घरी बसले होते. नम्रताला पाहताच नम्रता त्यांना पसंत पडली. सध्या परिस्थिती अशी होती की नम्रताचं लग्न व्हिडिओ कॉलवरच होणार होतं आणि त्यानंतर तिच्या आई वडिलांनी तिला भारतात पाठवायचं ठरवलं. सगळं काही व्हिडिओ कॉलवरच ठरवलं जात होतं. मुलाकडच्या लोकांना काही आक्षेप नव्हता, परंतु त्यांनी अट घातली की ते नम्रताशी अशाच अटीवर लग्न करतील की त्यांना प्रत्येक महिन्याला काहीतरी नम्रताला द्यावं लागेल. नम्रताचे वडीलही या गोष्टीसाठी तयार झाले. त्यांनी सांगितलं की ते दर महिन्याला आपल्या मुलीला काही ना काही खर्चासाठी पैसे पाठवतील. अशा प्रकारे नम्रताचे लग्न रमेश सोबत व्हिडिओ कॉलवरच पार पडलं आणि नंतर नम्रताला भारतात पाठवल्या गेलं. नम्रताच्या वडिलांनी तिच्यासोबत पैशांनी भरलेली एक मोठी बॅग पाठवून दिली होती. तिला घेण्यासाठी तिची लांबची आत्या आली होती. आत्या तिला आपल्या घरी घेऊन गेली आणि पुन्हा एकदा भारतात रमेश सोबत तिचं लग्न लावून दिल्या गेलं. कारण अजूनही आपल्या समाजात व्हिडिओ कॉलवर झालेलं लग्न मान्य केलं जात नाही. लग्नानंतर जेव्हा नम्रताची पाठवणी होऊन ती रमेश सोबत त्याच्या घरी गेली तेव्हा रमेशची आई तिच्या जवळ येऊन बसली आणि बोलू लागली की ते तुझे बाबा हुंड्याच्या पैशांबद्दल बोलले होते ना, बघ ना, तुझ्या खोलीत काहीही नवीन नाही, हे फर्निचर जुनच आहे. तूच सांग, नवरीच्या खोलीत अशा जुन्या गोष्टी शोभतात का? ठीक आहे, तू पाहू शकत नाही, पण इतर लोक तर पाहतील ना की परदेशातून आलेल्या मुलीनं हुंड्यात काय आणलंय ते. नम्रताने तिच्या बॅग मधून वडिलांनी हुंड्यासाठी दिलेले सगळे पैसे सासूकडे दिले. इतके पैसे पाहून रमेशच्या आईला मोठा धक्का बसला आणि ती खूप खुश झाली. ती म्हणाली की आज तू या खोलीतच रात्रीचा आराम कर, पण लवकरच मी तुझ्यासाठी एकदम नवीन आणि सुंदर फर्निचर मागवून दे. जे कोणी तुझी खोली पाहिल तो नक्कीच थक्क होईल. नम्रता काहीच बोलली नाही. शांतपणे तिच्या सासूने तिला बसवलं, तिथेच बेडवर बसली. तिची सासू खोलीतून बाहेर गेली. मग काही वेळानंतर दरवाजा उघडला आणि रमेश आत आला. नम्रता दिसायला खूप सुंदर आणि निरागस होती, तर रमेश सावळ्या रंगाचा होता. इतकी गोरी आणि सुंदर पत्नी पाहून तो थोडा थक्कच झाला. काही क्षण तो तिला निरखून पाहतच राहिला. मग तिचा नाजूक हात आपल्या हातात घेतला आणि मनात विचार करू लागला की जर ही आंधळी नसती तर कदाचित मला पाहून जशी आता हसते आहे तशी हसली नसती. उलट या लग्नाला नकारच दिला असता, कारण रमेश दिसायला अजिबात आकर्षक नव्हता. त्याचा रंग सावळा होता. बोलताना समोरचे 2 दात बाहेर दिसायचे आणि डोळेही छोटेसे होते. रमेशची शरीरयष्टी अगदी सडपातळ होती. नम्रताला माहित नव्हतं की तिचा नवरा कसा आहे. तिच्या आयुष्यात आधीच अंधार होता.
त्यामुळे समोरचा माणूस कसा आहे याने तिला काहीच फरक पडत नव्हता. ती तर तिच्या मनातल्या डोळ्यांनी सगळं पाहत होती आणि त्याच डोळ्यांनीच समोरच्या व्यक्तीवर प्रेम करत होती. रमेशने तिला एक आर्टिफिशियल अंगठी घालून सांगितलं की ही सोन्याची अंगठी आहे आणि त्यावर डायमंडचं फूल आहे. हे ऐकून नम्रता हलकच हसू लागली. त्याला असं दाखवायचं होतं की त्याचं कुटुंब खूप श्रीमंत आहे आणि चांगलंच खातं आहे, पण प्रत्यक्षात परिस्थिती तशी नव्हतीच. रमेश एक रिकामटेकडा तरुण होता आणि त्याच्यासोबत कोणीही लग्न करायला तयार नव्हतं. एकतर त्याचा गडद रंग आणि वरून तो दिवसभर नाक्यावर बसून टवाळक्या करणारा. संध्याकाळीच तो घरी परतायचा. जेव्हा रमेशच्या आईने त्यांच्या एकुलत्या एक मुलासाठी मुलगी शोधायला सुरुवात केली, तेव्हा लोकांनी त्यांना 100 गोष्टी ऐकवल्या. या रिकामटेकड्या मुलाला आमची मुलगी का द्यायची असे ते म्हणायचे. दिसायला तर रमेश अजिबात आकर्षक नव्हता आणि त्याचं कर्तृत्वही काही विशेष नव्हतं. सोबतच रमेशची आई अगदीच रागीट स्वभावाची होती आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आई आणि मुलगा दोघेही खूप लालची होते. रमेशला एकच बहीण होती. तिचंही लग्न झालं होतं, पण ती गावाकडे राहत होती. मे महिन्याच्या सुट्टीत ती आईकडे राहायला यायची. रमेशच्या आईच्या तर सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यासारख्या झाल्या होत्या. मुलगी परदेशातून आली होती आणि तिच्या वडिलांनी सांगितलं होतं की ते दर महिन्याला नम्रताच्या खर्चासाठी पैसे पाठवतील. त्यामुळे त्यांना आणखी काय हवं होतं? डॉलरमध्ये पैसे येऊ लागले होते. लग्नाची रात्रही उलटली. सकाळी रमेश आंघोळ करून आपल्या खोलीतून बाहेर आला. त्याची आई नाश्ता बनवत होती. रमेशला पाहून ती म्हणाली की सुनबाईच्या वडिलांनी खूप पैसे दिलेत. हे ऐकून रमेशचा चेहरा उजळला. मग त्याची आई म्हणाली, बघ, नम्रता आंधळी आहे. तिला काय दिसणार की आपण नवीन फर्निचर घेतलंय की नाही. आपण असं करूया की याच पलंगाला थोडं मागे पुढे सेट करू आणि सांगू की हा नवीन बेड आहे, म्हणजे तिचं फर्निचर खूप आलिशान आणि महाग आहे असं तिला वाटावं. घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व लहान मोठ्या वस्तू आहेतच. तिला सांगायचं की आपण सगळ्या पैशांनी वेगवेगळ्या वस्तू विकत घेतल्या आहेत आणि हे पैसे मी माझ्या बँक अकाउंटला ठेवेन. आईचं बोलणं ऐकून रमेशच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो म्हणाला, काय? सगळे पैसे तू का ठेवशील? हे काय चाललंय? मी लग्न एका आंधळ्या मुलीशी केलंय. माझं संपूर्ण आयुष्याचं बलिदान दिलंय आणि पैसे तू तुझ्या अकाउंट मध्ये ठेवणार. हे बघ आई, हे सगळं मी मान्य करणार नाही. पैसे अर्धे अर्धे वाटायचे. रमेशचं बोलणं ऐकल्यावर आई म्हणाली की घर चालवायचं आहे मला की तुला? तू तर सगळे पैसे तुझ्या मित्रांवर उधळून टाकशील. काही गरज नाही पैसा वाया घालवण्याची. रमेशने हे ऐकून रागाने उत्तर दिलं, ठीक आहे, पण मग माझ्या विरोधात तक्रार करू नकोस, कारण मी त्या आंधळ्या मुलीला लाडानं वागवणार नाही. आईला या गोष्टीची पर्वा नव्हती. ती बोलली की ते तू आणि तुझी बायको बघून घ्या, पण लक्षात ठेव, पैसे मी तुझ्या हातात देणार नाही. त्याच दिवशी आईने बँकेत जाऊन सगळा पैसा आपल्या खात्यात जमा केला आणि फक्त 500 रुपयांच्या 6 नोटा रमेशला दिल्या. रमेशने आधी आईकडे रागाने पाहिलं, नंतर त्या नोटा घेतल्या आणि खिशात टाकल्या. आईने सांगितलं की यापेक्षा जास्त काही माझ्याकडून अपेक्षा करू नकोस. मग तिने आपल्या सुनबाईला सांगितलं की एक दिवस तू माझ्या खोलीत झोप, जेणेकरून तुझ्या खोलीत नवीन आणि सुंदर फर्निचर आणून ठेवता येईल. मी कालच जाऊन फर्निचर पसंत करून घेतलं आहे आणि घरातील सर्व सामान देखील आणलं आहे. हे सगळं तुझ्या वडिलांनी दिलेल्या पैशातून आहे. सर्व पैसे खर्च झाले आहेत आणि माझेही पैसे त्यात गेले आहेत. मी विचार केला की तुझ्यासाठी काहीच जुन्या वस्तू असू नये. तुझ्या वडिलांनी जास्त पैसे दिले नव्हते. खरं तर नम्रताच्या वडिलांनी हुंड्याच्या रूपात अंदाजे 15 लाख रुपये दिले होते. रमेशच्या आईने सर्व पैसे आपल्या खात्यात जमा केले होते. नम्रताने 4-5 तास रमेशच्या आईच्या खोलीत घालवले आणि रमेशच्या आईने गलीतल्या उन्हाळ मुलांना पैसे देऊन तेच बेड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवून घेतले. कपाटाची जागाही बदलली, ज्यामुळे फर्निचर नवीन असल्यासारखं दिसेल. नंतर रमेशच्या आईने नम्रतालाही सांगितलं की तुझी खोली आता तयार आहे. मग नम्रता आपल्या खोलीत पावलं मोजत चालत होती, जेणेकरून ती खोलीचा अंदाज घेऊ शकेल. तिने अंदाज घेतला की किती पावलांवर कपाट येतं, किती पावलांवर ड्रेसिंग टेबल येतं आणि किती पाऊल टाकल्यावर बाहेरच्या दारापर्यंत पोहोचता येईल. हा सगळा अंदाज तिने एका दिवसातच लावला. त्यानंतर खोलीचा दरवाजा उघडून पावलं मोजत तिने रमेशच्या आईला विचारत ती किचन पर्यंत पोहोचली. रमेशच्या आईने तिला विचारलं की तुला काही जेवण बनवता येतं का? नम्रता म्हणाली, हो, फक्त तुम्ही मीठ, मसाले आणि हळद एका डिश मध्ये काढून द्या
आणि भाजी मला द्या, मी सगळं कापून घेईन आणि अंदाजाने गॅस जवळ उभी राहून जेवणही बनवेन. पण रमेशची आई तिच्यासोबत थांबणं गरजेचं होतं, कारण नम्रताला किचन मधल्या वस्तूंची जागा माहित नव्हती. मग रमेशच्या आईने तिला हळूहळू सगळ्या गोष्टी दाखवत आणि सांगत मदत केली. तिने मीठ, मसाले आणि हळद एका डिश मध्ये ठेवली, पातेलं गॅसवर ठेवून तेल घातलं. बाकीचं सगळं काम नम्रताने स्वतःच केलं. नम्रता जेवण देखील खूप स्वादिष्ट बनवायची. सुरुवातीचे काही दिवस रमेशचं वागणं तिच्याशी खूपच चांगलं होतं, कारण नवरी खूप सुंदर आणि श्रीमंत होती. पण काही दिवसानंतर जेव्हा त्याच्याकडे पैसे संपले, तेव्हा तो आईवर भडकू लागला, मला अजून पैसे दे. तेव्हा त्याच्या आईने शांतपणे उत्तर दिलं की ते पैसे नम्रताच्या बापाने तिच्या हुंड्यासाठी दिले आहेत. तिला माहित होतं की तू अगदीच रिकाम टेकडा आहेस. तू कधीही व्यवसाय करणार नाहीस, काम करणार नाहीस आणि नोकरी मिळवणार नाहीस. त्यामुळे हे पैसे तिच्या वाईट काळात उपयोगी पडतील किंवा स्वतःच्या लाडामौजीत खर्च होतील. जेव्हा रमेशने आपल्या आईला अजून पैसे मागितले, तेव्हा ती म्हणाली की तुझ्या लग्नाला 1 महिना उलटून गेला आहे. आता तुझ्या बायकोला सांग, तिच्या बापाला फोन करून पैसे पाठवायला सांग. रमेश आपल्या खोलीत गेला आणि नम्रताला म्हणाला, 1 महिना झाला, पण तुझ्या वडिलांनी अजूनही पैसे पाठवलेले नाहीत. महागाई इतकी वाढली आहे की घर खर्च पूर्ण होत नाही. हे ऐकून नम्रताने शांतपणे विचारलं, रमेश, तुम्ही काय काम करता? नोकरी करता की तुमचा स्वतःचा काही व्यवसाय आहे? यावर रमेश रागाने म्हणाला, मी काय करतो आणि काय नाही याच्याशी तुझा काहीही संबंध नाही. फक्त तुझ्या बापाला सांगून पैसे मागव, कारण हे सगळं लग्नाच्या अटींमध्ये ठरलं होतं. रमेशने नम्रताला खडसावून सांगितलं आणि त्याच्या या उग्र बोलण्याची तिला सवय नव्हती, त्यामुळे ती घाबरली. नम्रताने घाईघाईने आपल्या वडिलांना फोन करून सगळं सांगितलं. वडील शांतपणे म्हणाले की मी तुझ्या त्या आत्याकडे पैसे पाठवतो, जिने हे लग्न जमवलं होतं. ती तुला पैसे देईल आणि तुला भेटून जाईल. आणि मग अगदी असंच झालं. दुसऱ्या दिवशी नम्रताची आत्या तिच्या घरी पोहोचली. नम्रता तिच्या सोबत बसून गप्पा मारत राहिली आणि तिला पैसेही दिले. आत्याला नम्रताची खोली पाहायची खूप इच्छा होती, जेणेकरून ती समजू शकेल की या लोकांनी हुंड्याच्या पैशांनी खोली कशी सजवली आहे. पण रमेशची आई तिला खोलीत जाऊ द्यायला तयारच नव्हती, कारण खोलीत गेली असती तर सत्य उघड झालं असतं. नम्रताची आत्या म्हणाली की मला नम्रताची खोली पाहायची आहे, तिचं फर्निचर कसं आहे ते मी पाहू इच्छिते. त्यावर रमेशची आई उत्तरली की खरं सांगायचं तर फर्निचर खूपच महाग आहे, पण या वेळेला माझा मुलगा तिथे झोपला आहे आणि जेव्हा तो झोपतो ना, तेव्हा खोली लॉक करून झोपतो, त्यामुळे मी तुम्हाला ती खोली दाखवू शकत नाही. यावर नम्रताची आत्या म्हणाली की मला तर घरात कुठे फ्रीजही दिसत नाही आणि नाही नवीन भांडी दिसतायत. त्यावर रमेशची आई म्हणाली, अजून आम्ही ते खरेदी केलेले नाहीत, कारण तिच्या बापाने इतका जास्त पैसा दिला नव्हता की बाकीच्या गोष्टीही विकत घेता येतील. आता रमेश कमावतो आहे, जेव्हा पुरेसे पैसे जमा होतील तेव्हा सामान आणू. रमेशच्या आईने हे असं काहीतरी सांगून विषय टाळला. मात्र आत्याला आई मुलाचं वागणं संशयास्पद वाटत होतं. नम्रताच्या आत्याला नम्रतासोबत एकांतात बसण्याची संधीच मिळाली नाही. रमेशची आई नेहमीच त्यांच्या मागे असायची. जेव्हा आत्या परत जाण्याच्या तयारीत होती, तेव्हा नम्रताच्या वडिलांनी पाठवलेले पैसे तिने नम्रताच्या हातात दिले. पण जशी आत्या घराच्या बाहेर पडली, रमेशच्या आईने नम्रताच्या हातातून ते पैसे झटकून घेतले आणि ती कठोरपणे म्हणाली, हे पैसे इकडे दे आंधळे, तुला पैशांचं काय कळतंय ग? पहिल्यांदा सासूचं असं वागणं पाहून नम्रता आश्चर्यचकित झाली. सासूने तिला किचन मध्ये काम करण्याचा रस्ता दाखवला आणि नम्रता तिथे गेली. संध्याकाळी तिची नणंद मुलांसोबत आणि नवऱ्यासोबत गावावरून माहेरी आली. नंदेची मुलं अत्यंत उद्धट आणि आगाऊ होती. दिवसभर घरात गोंधळ घालायचे, तर नणंद आईजवळ बसून राहायची. ती स्वतःच्या मुलांना ना थांबवायची ना अडवायची. मुलांना समजलं की त्यांची मामी दृष्टीहीन आहे, तेव्हा त्यांनी तिला आंधळी आंधळी म्हणून चिडवायला सुरुवात केली आणि तिची मस्करी केली. नम्रताने रमेशला सांगितलं की तुझे भाचे खूपच उद्धट आहेत. कधी मला किचन मध्ये धक्का मारून जातात, तर कधी माझ्या खोलीत बेडवर जोर जोरात उड्या मारतात. तेव्हा रमेश बोलू लागला की मग काय झालं? आता तुझी अशी इच्छा आहे का की मी माझ्या बहिणीला घराच्या बाहेर हाकलून लावावं? हे बघ ना, मी मुलांना काही बोलू शकतो आणि नाही माझ्या बहिणीला. असंच बोलून तो खोलीच्या बाहेर निघून गेला. नम्रताच्या डोळ्यात अश्रू आले होते. एकदा नम्रताला ताप भरला होता, परंतु घरात कोणालाच त्याची पर्वा नव्हती. ती पूर्ण दिवस बेडवर पडून राहिली.
कोणीही तिला औषधही दिलं नाही आणि नाही जेवणाबद्दल तिला काही विचारलं. रात्री जेव्हा रमेश खोलीत आला तेव्हा नम्रता वेदनेने कळवळत होती. बोलू लागली, रमेश, माझी तब्येत ठीक नाहीये, मला डॉक्टरांकडे घेऊन चल. तेव्हा तो बोलू लागला की माझ्याकडे पैसे नाही, मी कुठून तुला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. तेव्हा ती बोलू लागली, आता तर 10 दिवसांपूर्वीच माझ्या वडिलांनी पैसे पाठवले आहेत तुम्हाला, त्याच पैशातून डॉक्टरांकडे घेऊन चला. मला तर कोणी इथे नाश्ता जेवण विचारलं नाही. यावर रमेश बोलू लागला, मग मी काय करू? एकतर आंधळी मुलगी माझ्या गळ्यात मारली आहे. आणि मग खोलीतून बाहेर गेला. स्वतःच्या आईला बोलू लागला की तिला ताप आला आहे, जर तिच्या बापाचे पैसे तुझ्याच अकाउंट मध्ये ठेवायचे आहेत तर मग तिला डॉक्टरांकडे देखील स्वतः घेऊन जा. माझ्या डोक्यावर त्या आंधळीची जबाबदारी टाकू नकोस. असं बोलून तो देखील घराच्या बाहेर निघून गेला. आईसाहेब खूपच रागाने नम्रताला वाईट साईड बोलू लागले आणि मग डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर एक आनंदाची बातमी सांगितली की नम्रता गरोदर आहे. ती बातमी ऐकून रमेशच्या आईला काहीच आनंद झाला नव्हता. उलट ती तर विचारात पडली की ती हे सगळं कसं सांभाळणार. आता कुठे पैसे यायला लागले होते आणि त्यात ही एक नवीन जबाबदारी आणि खर्च तिला नको होता. त्यामुळे तिने डॉक्टरांना सांगितलं की हे मूल आम्हाला नकोय, तुम्ही माझ्या सुनेचं अबॉर्शन करा. हे ऐकून नम्रता रडू लागली. बोलू लागली की तुम्ही असं का करत आहात. त्यावरती बोलू लागली की मी 2 आंधळ्यांना सांभाळू शकत नाही. तू आंधळी आहेस त्यामुळे तुझं होणारं मूल देखील आंधळच असणार. जबरदस्तीने तिच्या सासूने तिचं अबॉर्शन करून घेतलं. ती रडत रडत घरी आली होती. येऊन बेडवर बेहाल होऊन पडली. तिची प्रकृती खूपच खालावली होती. परंतु सासूने रात्री दुधासोबत खूप सारी औषधं दिली आणि बोलू लागली की चल उठून जेवण बनव. माझी मुलगी 1 वर्षानंतर माहेरी आली आहे आणि इथे तुझी नाटकं संपतच नाहीये. तू तर बेड धरून बसली आहेस. सासूचं ते बोलणं ऐकून नम्रता अगदीच हैराण होती. बोलू लागली की आई, तुम्हाला माझी अवस्था दिसत नाहीये का? एकतर तुम्ही माझं मूल देखील माझ्यापासून हिरावून घेतलं, वरून मला ताप आहे. सासू बोलू लागली, बस बस, जास्त नाटक करू नकोस. तिचा हात पकडून तिला ओढतच किचन मध्ये घेऊन आली. बोलू लागली, चल जेवण बनव. गॅस पेटवून तवा गॅसवर ठेवला. ती बिचारी रडत रडत जेवण बनवू लागली. पोळ्या बनवत होती की मागून येऊन तिच्या नंदेच्या मुलाने तिला धक्का दिला. नम्रताचे दोन्ही हात तव्यावर जाऊन लागले. गरम गरम तव्याला हात लागल्यामुळे ती अगदीच कळवळून किंचाळू लागली, ओरडू लागली. जेव्हापर्यंत सासू आणि नणंद किचन मध्ये पोहोचतील तिचे हात भाजले होते आणि तिच्या नंदेची मुलं हसत हसत टाळ्या वाजवत होती की आम्ही आंधळ्या मामीला चटके दिले. इतकं होऊन देखील तिच्या नंदेने आपल्या मुलांना एका शब्दाने देखील रागवलं नाही. त्या दिवसापुरता तर त्यांनी जेवण बाहेरून ऑर्डर केले. परंतु दुसऱ्या दिवशी रमेशच्या आईने नम्रताला जेवण बनवण्यास सांगितलं. नम्रता खूपच रडत होती, कारण अजूनही तिची जखम पूर्णपणे बरी झाली नव्हती. तिचे हात पूर्णपणे भाजले गेले होते. तिचा रंग पूर्णपणे पिवळा पडला होता. तरीही त्याच अवस्थेत ती जेवण बनवत होती आणि तिच्या नंदेची मुलं तिला काठीने मारत होती. ती स्वतःला वाचवत सगळं करत होती. सारखं सारखं त्या मुलांना सांगत होती की मला तुम्ही लोक का मारताय, मी तुमचं काय बिघडवलं आहे. परंतु ते काहीच ऐकत नव्हते. सर्व लोक घरामध्ये हजर होते, परंतु मुलांना ना कोणी अडवत होतं आणि नाही काही बोलत होतं. ते त्यांना पाहिजे तसा आगाऊपणा नम्रता सोबत करत होते. नम्रताची तर रडून रडून खूपच वाईट अवस्था झाली होती. नम्रताचे आई वडील परदेशातून खूप साऱ्या भेटवस्तू घेऊन स्वतःच्या मुलीला भेटायला आले होते. परंतु मुलीची अवस्था पाहिली तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. कारण की नातं ठरवण्यापूर्वी हे सांगितलं होतं की मुलाचं घर खूप चांगलं आहे, तो चांगला कमावतो, फक्त सावळा आहे. परंतु इथे तर हे घर कमी आणि कुडाखानाच जास्त वाटत होता. 9-10 वर्षांची मुलं हातात काठी घेऊन नम्रताला मारत होते. बाकी सगळे हसून हसून तिचा तमाशा पाहत होते. जेव्हा सर्वांची नजर नम्रताच्या आई वडिलांवर पडली तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तिचे वडील खूपच रागाने त्या मुलांजवळ आले. त्यांनी एक एक कानाखाली लगावून त्या मुलांना मागे केलं आणि नम्रताला मिठी मारली. तेव्हा ती ढसाढसा रडू लागली. तिच्या आईने जेव्हा नम्रताचे जळालेले हात पाहिले तेव्हा स्वतःच्या कृत्याचा त्यांना पश्चाताप वाटू लागला. त्यापेक्षा हेच चांगलं होतं की त्यांनी स्वतःच्या मुलीला त्यांच्या जवळच ठेवलं असतं. नम्रताचे वडील रागातच रमेशला बोलू लागले की मी प्रत्येक महिन्याला तुम्हाला एक ठराविक रक्कम पाठवत आलो आणि मी हुंड्याच्या नावावर देखील लाखो रुपये दिले होते.
परंतु माझ्या मुलीच्या खोलीत तर अजूनही जुनाच पलंग आहे. जेव्हा तुम्ही लोकांनी काहीही खरेदी केलेलं नाही तर माझे पैसे मला परत द्या आणि माझ्या मुलीला देखील सोडून द्या. मी माझ्या मुलीवर अजून अत्याचार होऊ देणार नाही. तिची सासू तर पैशांवर नागिनीसारखी घेर करून बसली होती. बोलू लागली की मुलीला घेऊन जायचं असेल तर घेऊन जा, पैसे आम्ही सगळ्यांनी खर्च केले आहेत. तेव्हा नम्रताच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांना पाहताच रमेश आणि त्याच्या बहिणीच्या आणि आईच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. पोलिसांचे 4 दंडे काय खाल्ले त्यांनी सर्व खरं सांगितलं आणि सगळा पैसा नम्रताच्या वडिलांना परत मिळाला. आता ते पुन्हा परत नम्रताला परदेशात घेऊन गेले. त्यांनी नम्रताचा रमेश सोबत घटस्फोट देखील करून घेतला आणि नम्रताला योग्य शिक्षण देऊन त्यांच्या सोबतच ठेवलं. तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.